आज मटण करतोय मटण. बघा काय टाकलंय तू, हे काहीतरी टाकलंय त्याने, काहीतरी काय आहे हे, काय दिसत नाही का? हे आहे तमालपत्र, कडीपत्ता, टकलपत्र आहे त्याच्यामध्ये आणि काहीतरी कडीपत्ता आणि कांदा टाकला, टकलपत्र. मग त्याला हलवायचं. हलव जरा पटापटा पटापटा. गरज नाही. गरज नाही. ए बावळट, ही बावळट पोरगी आहे, हिचं काय ऐकू नका. ब्लॉग मध्ये बघा काय बोलती ही पोरगी. हिने मला भाजवलं होतं. एकदा भाजवलेलं चुकून माकून रिसर्च ठेवून कधीच स्वयंपाकात कशी येत नाही असल्यावर. बरं सांग ना तो इन्सिडेंट काय होता. मी ना ही काहीतरी करत होती, पुरी तळत होते मी होती आणि मी काहीतरी करायला गेलते. भाजीला फोडणी दिली आणि मी हिला काय म्हटलं सरक 2 मिनिटं हे पुसून घेऊ दे. तर ती म्हणली सारखं मध्ये करू नको ना, तुझे हातावर तेल होतं बरं का. तर मी म्हणलं हा होते. मला काय वाटलं तू मस्करी म्हणून नाही का धमकी म्हणून देते. मला आवडतून दाखवतो. तुम्ही खरंच असं घेतलं आणि उठलो. तो इन्सिडेंट चुकून झाला होता. मी एकदा परत करून दाखवू का? कसं झालं. नको मी शहाणी आहे त्यामुळे मला माहिती आहे. आता ह्याच्यात काय टाकलंयस तू? हे खरडा वाटण. काय करते आणि तू? मटण खरडा. खरडून आणि ही डिश बनते आमच्या मम्मीसाठी. काय खायचंय तुला? मटन खरडा, भाकरी, कांदा मस्त. स्वयंपाक घरात जास्त छान कोण बनवतं, ही का मी? नाव मी दोघींमध्ये सांगायचं. दोघी छान करतात. नाही तुला येतच नाही. तू तुझ्या पुरतच करते. टमाटर, कांदा, मॅगी मसाला, हळद, मीठ. आता बघा मम्मी सांगाल माझं अंड चांगलं आहे. मी बनवलेलं अंडच आहे. मी बनवलेली अंड्याची रेसिपी चांगली आहे का? हे बनवलेलं मटण. ऑफकोर्स मटन. अंड नाही कोणी खात. मटण नाही, अंडच चांगलं आहे. बघा मी बनवते. मम्मी सांगाल कोणाची रेसिपी. काय बनवते तू? मसाला असा गरम थोडस तेल सुटू द्यायला. आता ती हे झाकून 5 मिनिट रेसिपी करून देणार. काहीतरी आपे बस त्याच्यावर. अजून काय. आणि ही मटण हावरी बघा काय करते माझी मम्मी. इथं मटण ढवळत बसलीये. मटन छोटे पीस केले पण त्याने. तुम्हाला सांगता नाही आलं का मग त्याला? मटन 2 अंडी उकडली. मटनचा मसाला परततोय तोपर्यंत माझी अंडी इकडे उकडायला ठेवलेली आहे. माझी म्हणजे मला जी रेसिपी करायची ती अंडी. पकोड्यावरच करतात. मम्मीला म्हणजे बेसन वाले भजी नाही म्हणत मी. फक्त कांदा आणि बेसन आणि हिरवी मिरची वापरून करतात. बघा मला काय दिसलं. हे काय पिवळा डब्बा आलाय आज आमच्या घरी. याच्यामध्ये काहीतरी मम्मीने लपवून ठेवलंय. स्नॅक्स आहेत सगळे माहित नाहीये जे लपून छपून ठेवले जातात आमच्या घरामध्ये, कारण की ह्या पोरीमुळं. आपण बघूया ह्याच्यामध्ये काय काय आहे. बापरे, आहे तिचं. माझं काय आणलं? तिचं बनाना चिप्स. सगळ्यांसाठी फेवरेट त्यांचं काहीतरी आणलेलं आहे. हे दीदीचं आहे. एक मिनिट सगळे बघू शकता. हे माझं आहे. हे भोपळ्याचं आहे. आणि हे यशस्वीचं आहे. आणि हे मम्मीचं आहे. मम्मीला आवडतं हे. आणि हे बिस्किट्स मला आवडतात. आणि हे चिवला आवडतं आमच्या. आणि हे ॲनासाठी. बघून घ्या आमच्या घरातली येडी सगळी अशीच आहे. तुला सगळंच आवडतं, तुला काहीच नाही आवडत. हे चॉकलेट्स. याच्यामध्ये मम्मीचे चॉकलेट्स आहेत जे तिचे फेवरेट आहेत. हे ते तिने लपून ठेवलेत आमच्यापासून. चॉकलेट्स आणि स्पायसेस झालेलं आहे. जोपर्यंत आपण तिकडे चेक करत होतो तोपर्यंत हिने हिची रेसिपी हाईड केलेली आहे आपल्यापासून. इकडे कारभार करून झालेला आहे मटनचा. त्यामध्ये मटन गेलेलं आहे ग्रेव्ही मध्ये. आता मटन शिजलंय का? सिक्रेट मसाला पण गेलेला आहे. आणि सिक्रेट मसाला पण काहीतरी टाकलेला आहे.
बघूयात, थोडा टेस्ट करा. टेस्ट. खारटचं लागतंय जरासं, खारट. मटणची भाजी होतीये तोपर्यंत चिवणी माझ्यासाठी काहीतरी बनवलंय आणि ते कसं आहे ते बघूयात. काय आहे दाखव दाखव. कोणता आता ते सांग. या. I am the winner. दाखव, घाल मला. Wow, it's looking so pretty. Thank you so much, Chiu. किंडर जॉय में I मिला. love you. आई लव यू टू. और ये देखो, इसमें खाने का था. ये देखो कैसे चकाचक हो गया. खाने का था इसमें. गंदी लड़कीची. अरे देखो ना, पूरा चकाचक. हा बटर आला आहे. या दोघीकडे यांचे मटण तिकडं ठेवून अशा लोळत आहेत आणि बटर इकडं आला आहे बाहेरून. बटरला आल्या आल्या भूक लागलेली आहे. बटरू काय खायचं? बटरला भूक लागली आहे. बटरला आपण त्याचा खाऊ देऊयात तोपर्यंत. आता बटर मला त्याचा खाऊ देऊन पण नाही देणार, तो आधीच घाई करतो. सरक बटर. आमचा खाऊ यो आहे. आमचा खाऊ बघा, आमचा खाऊ यो हा आहे. चला त्याला थोडंसंच खाऊ देतो, कारण की तो जास्त खाऊ एकत्र नाही खाऊ शकत. सो खा सावकाश सावकाश. एक्सपेन्सिव्ह बेड बघा बघा बघा. हा बेड हे बघा, हा आहे माझा लॅपटॉप. सी ढोल्या वजन देऊन बसलाय मस्त त्यावरती. त्या टेडीला बघा कसं टाकलाय त्याने, हे बघा. आणि इथं गार्बेज बॅग त्याने आणून ठेवली त्याला खेळायला. बापरे बापरे बापरे. काय रे, टेबल हडपून टाकलाय काय बटर? नुसता 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 मस्ती घालतो आणि चावतो मला. कसा चिडतोय बघा. कसा चिडतो कसा चिडतो. नॉनसेन्स. बरं नाही, ठीक आहे. मी तुझ्या हातात नाही येणार. चल झोप झोप झोप. त्या भाजीसाठी मी घेतली होती अंडी उकडून, आणि अंड्यांमध्ये बघा काय झालंय. ह्या अंड्यामध्ये प्रोटीन कमी आहे असं मला वाटतंय, कारण की हा अंड्याचा कलर एकदम डार्क डार्क येल्लो आहे आणि हा एकदम लाईट कलर आहे. हे बघा हे बघा. इकडे अंड्याची भाजी करते मी. ऑइल गरम होत आहे. ऑइल गरम झालं की आपण त्यामध्ये ॲड करूयात कांदा. आता आपण याच्यात घालायचा कांदा. तुडू 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 तुडू. कांदा परतताना एक टिप जी तुम्हाला संजीव कपूरने पण दिली नसेल, ती म्हणजे काय? एनी गेसेस? कांदा गोल्डन अँड ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा, त्याने छान चव येते. जोक्स पार्ट. तर कांदा जेव्हा परतत असतो तेव्हा त्याच्यामध्ये कांदा परततानाच मीठ घालून घ्यायचं. त्या मिठाची चव पूर्णपणे कांद्यामध्ये उतरते. कांदा गोल्डन ब्राऊन झालाय. आता मी त्यात घालणार आहे टोमॅटो. टोमॅटो मग ऑलरेडी त्याला कलर आला छान. आता याच्यामध्ये आपण घालायची हळद. मसाला मी खूपच थोडा घालणार आहे. हा कांदा मसाला आहे आणि हा गोडा मसाला.
ते हलवून घ्यायचं असं सारण. आता मी याच्यामध्ये एक मॅगी मसाला ॲड करणार आहे. याच्यामुळे छान चव येते. हा ॲक्च्युली पुलावचा मसाला आहे. आलं लसूण खोबरं कोथिंबीरचं जे वाटण होतं भोपळ्याने केलेलं तेच मी याच्यात ॲड करते थोडंसं. थोडंसं पाणी ॲड करते मी. एक मसाला थोडासा असं परतून द्यायचा मस्त. आणि मग त्यामध्ये ॲड करायचे हे आपले एग्स आणि मग ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. ही मी माझ्या एकटीपुरतीच बनवलेली भाजी होती, पण मी त्यातला शेअर मम्मीला देणार आहे. दोन्ही पण भाज्या रेडी आहेत. हा आहे अंडा मसाला आणि हे आहे ग्रीन मटन, जे काय खरडा मटन ह्याला म्हटलं जातं. हा पूर्ण ग्रीन कलर मध्ये येतो आणि अंडा असा लपथपीत असतो. सो आता मम्मी जेन्युइन रिॲक्शन देणार आहे. एक मिनिट आता तू जस्ट टेस्ट कर आणि जे काय आहे ते जेन्युइन रिॲक्शन दे, किंवा तू सांग आम्हाला की काय आहे बेटर. तू असं बघायचं नाही. ह्या दोघींनी आधीच ठरवलेलं आहे की मम्मीचंच हे जास्त छान आहे. असं जे काय आहे ते जेन्युइन हवं आहे. संसारिक बनल्या पाहिजे पोरी. 20 वर्ष पुराणी सुगरण आहे मी. जन्माला आले त्याच्या 5 वर्षापासून मी स्वयंपाक बनवायला चालू केलंय. जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचे झालं काय भुटे बनवत होते का? नाही, मी मम्मीच्या पुढ्यात जाऊन स्वयंपाक करत होते. तुला नाही माहिती, तू शांत बस. हे मम्मीचं रिएक्शन. माझ्या गोट्यामध्ये बसून मी चपात्या लाटत होते. तू हो, मग मला सगळं आठवतं. काल काय खाल्लं? कसं झालंय अंडा? काल काय खाल्लं? Shut your mouth now. I just want to listen my प्रशंसा. ओके. हे मटन घे, मटन त्याच्यात मटन. मटन घे ना. अति उत्तम. नो नाही. पप्पाला पण जस्ट वेट. पप्पांचं पण रिएक्शन घ्या. छान झालंय. कोणती चांगली झाली आहे? असं नाही. विनर नाही. विनर तुला सिलेक्ट करणं भाग आहे. दोन्हींचं संतुलन सेम आहे आणि कशातच काहीच कमी नाहीये. मग मी कसं मी बोलू शकते असं नाही होऊ शकत. जे खरं आहे ते मी खरं. आता ही रिएक्शन देणार आहे. ही सांगेल काय आहे जेन्युइनली. सांगा. मेरा भाजा अच्छा है. नाही दोन्ही तुम्हाला भाजा खाके दिसता मी. नॉर्मली आपल्या टाईपची झाली आहे. म्हणजे नॉर्मल तिखट नाही जास्त, झणझणीत नाही जास्त. पण खरडा चिकन हा झणझणीत. खरडा चिकन नाही आहे, ते खरडा मटन आहे. आणि मस्त. ओ. मी नाव ठेवणारच नाही. मी खरंच बोलणार जे खरं आहे ते. अगं तू